नमस्कार मंडळी. तर आज आहे रविवार आणि आजचा आमचा बेत आहे ॲपल ऑर्कर्डला जायचा, ॲपल पिकिंग करायचा. तर इथनं जवळच एक अर्ध्या तासाच्या अंतरावर एक ॲपल फार्म आहे, तर तिथे आम्ही जाणार आहोत आणि ते सगळं मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे या व्हिडिओतनं. चला तर मग. तर आम्ही पहिल्यांदा इथे क्रोगरच्या पेट्रोल पंपवर पेट्रोल भरलं गाडीत. हे आत्ता पेट्रोलचा रेट आहे $2.8 पर गॅलन. म्हणजे जर आपण रुपयामध्ये कन्व्हर्ट केलं तर साधारण 65 ते 70 रुपये पर लिटर असा हा रेट जातो, जो की इंडियापेक्षा खूप स्वस्त आहे. आणि जाताना आम्हाला दोन्ही बाजूला अशी मस्तपैकी सोयाबीन आणि मक्याची फील्ड्स लागली. सो आता आम्ही इथे पोहोचलेलो आहोत पायफर ऑर्कर्ड्सला. आणि आज संडे असल्यामुळे भरपूर गर्दी आहे. So 3 of you? Party of 3, yep. Okay, there's a $2 per person admission if you have cash or $3. Like big ones or medium ones? Medium is okay. I will go with the medium one. 2 medium? आम्ही ही बास्केट घेतली आहे आणि आता आम्ही ॲपल पिकिंगला चाललो आहे. आणि पर पर्सन त्यांनी $2 एंट्री फी होती. आणि आता ॲपल पिकिंग केल्यानंतर जे काही ॲपलचे होते, जेवढे ॲपल आम्ही घेऊ तेवढं वजन करून तिथे पे करायचं. तर चला ॲपल पिकिंग करूया. आणि इथून तिथेपर्यंत जायला साधारण 10 मिनटं लागणार आहेत आपल्याला. तर मस्त हे फार्म मला खूप आवडलं, कारण नॉट ओन्ली ॲपल्स बट पंपकिन्स, बेरीज सगळंच आहे इथे पिकिंगला. आणि मग पुढे गेल्यावर एक व्हॉलेंटियर होता, त्यांनी आम्हाला कुठल्या प्रकारचे ॲपल्स आज तोडण्यासाठी आहेत ते दाखवलं. त्या रोज पण दाखवल्या आणि ॲपल्स तोडल्यानंतर जी खराब ॲपल्स आहेत ती कुठल्या सायडर बिनमध्ये टाकायची ते पण दाखवलं. Also, there's this bin of Jonagold, which is a red sweet apple, if that's what you're looking for. There are cider bins, cider tubs that you can, if you pick an apple and you don't like it, you can just put it in one of those tubs. And I think that's it. That sounds good. इथे भरपूर ॲपल्स लगडले आहेत नुसते झाडाला, पण हे अजून पिकिंगसाठी तयार नाही आहेत. सो त्यांनी अशी इथे दोरी लावून ठेवली आहे. खाली पण पडलेले दिसतील भरपूर ॲपल्स. तर तुम्ही इथे ॲपल्स टेस्ट करू शकता आणि मग तुम्हाला जी काही व्हरायटी आवडेल त्या व्हरायटीचे ॲपल्स तुम्ही पिक करू शकता. तर हे आता आम्ही केलेलं आहे, तर मी ह्याची टेस्ट घेते. एकदम गोड आहे ॲपल. आपण हेच घेऊयात. तर इथे बघू शकतो खूप ॲपल्सनी लगडलेली झाडं आहेत आणि छान छान ॲपल्स आहेत. ते वरचं घे, लाल झालंय बघ. खराब आहे. हां हां. एवढे सगळे चांगले चांगले आहेत सगळे बघ. हे मी यातले आत्ता घेतले 2-3 बघ, छान आहेत. पिक केली होती ती होती मेलरोज. ही थोडी वेगळी व्हरायटी आहे. सो ही थोडी आधी खाऊन बघूया कशी आहे आणि मग कळेल ह्याची टेस्ट. हे बी इथे खाली कच्चे. हो, थांब खाऊन बघते. खूप कच्चं नाही, आंबट आहे थोडं. फॉर एक्झाम्पल हे मेलरोज आहे आणि हे आत्ता बाबांनी घेतलंय. हे बघ डिफरन्स झालंय. तर ही जोनागोल्ड टाईपची ॲपल्स आहेत. ही काल पिक केली आहे, तर आम्ही यातली पण थोडी घेऊ आणि थोडी आत्ता आम्ही पिक केलेली जी ग्रीन ॲपल्स आहेत ती घेऊ आणि ही पण घेऊ. तर मजा आली एकंदर ॲपल पिकिंग करताना. माझा फर्स्ट टाईमच एक्सपिरियन्स होता ॲपल पिकिंगचा. 2-3 व्हरायटीजची मिळाली ॲपल पिक करायला.
आणि आता आम्ही चाललो आहे पंपकिन फील्डमध्ये. तर तिथे पंपकिन्स पण आहेत. तर आम्हाला पंपकिन्स घ्यायचे नाही आहेत, पण जस्ट एक फील्ड फिरून बघूया. तिथे हे सगळे पंपकिनचे फील्ड्स आहेत. खूप छान छान पंपकिन्स आले आहेत. आता हॅलोवीन जवळ आला आहे. हॅलोवीनमध्ये नेहमी हे लोक लाल भोपळ्याचे म्हणजे पंपकिनची डेकोरेशन घराबाहेर करतात. आणि हा सीझन पण आहे अर्थात, त्यामुळे इथे पंपकिन पिकिंगसुद्धा आहे. असे भरपूर दिसतील आपल्याला इथे आलेले. आणि त्या बाजूला तिकडे सनफ्लॉवरचं पण फार्मिंग केलं यांनी. आता इथे ह्यांचं पायफर्स ऑर्किड्सचं मार्केट पण आहे. तर आता तिथे जातो. आज छान छान गोष्टी तिथे विकायला पण असतात, जसं की जाम वगैरे. तर बघूया आज काय काय आहे. हां, आणि इथे केवढे सारे पंपकिन्स ठेवले आहेत. झाडं पण आहेत, प्लांट्स पण आहेत विकायला, आणि सगळे पंपकिन्स पण ठेवले आहेत विकायला. हे सगळं यांचं फार्म फ्रेश आहे. असं मस्त मार्केट आहे इथे. वेगवेगळ्या प्रकारचे भोपळे आहेत, कणसं आहेत. ही अशी वेगळ्या वेगळ्या रंगांची कणसं पण आहेत. त्याच्यानंतर इथे मध आहेत विकायला, रेसिपी बुक्स आहेत, सिरप्स आहेत, मॅपल सिरप वगैरे. इथे व्हेजिटेबल्स पण आहेत विकायला, ॲपल्स पण आहेत. केक आणि पाईज, बिस्किट्स, कुकीज. हां, ॲपल पाय हे घेऊया आपण, ॲपल पाय. हां, तर इथे यांनी अशी एक छोटीशी शेड केली आहे आणि इथे बसून तुम्ही इथले पदार्थ घेऊन खाऊ शकता. तर आम्ही हे स्लश घेतलं आहे आणि हा पंपकिन ब्रेड घेतला आहे. तर हे आता आम्ही इथे बसून खातो आणि मग नेक्स्ट डेस्टिनेशनला आपण जाऊ. खाऊन कसं आहे? छान आहे. सिनॅमनची चव आहे ना त्याला, पंपकिन सिनॅमन मस्त लागतं आहे, मला खूप आवडला. आता आपण कुठे चाललोय रे पुढे? इथेच पुढे यंग्स डेअरी म्हणून आहे. यंग्स डेअरी, हे यंग्स डेअरी म्हणून आहे. तर इथे आम्ही आलो आहे आत्ता. इथे भरपूर ॲक्टिव्हिटीज असतात काय काय करायला. तर बघूया काय काय आहेत आज. ते मेरीगो राऊंड दिसतं आहे लहान मुलांना, काही ॲक्टिव्हिटीज दिसतील. फन बॅरल राईड अराउंड द फार्म आहे. आदित्य म्हणतो आहे पुण्यातल्या अभिरुचीसारखं आहे, फक्त एंट्री फी काही नव्हती याला. ते कनेक्ट 4 दिसतं आहे मोठं. तशा फन ॲक्टिव्हिटीज आहेत, तिथे तुम्ही येऊन ऑल डे एन्जॉय करू शकता. मागे कनेक्ट 4 पण दिसत आहे. तिकडे लहान मुलांच्या सायकल्स आहेत. बेसबॉलसाठी चालला आहे आदित्य. काय तिकीट होतं आदित्य? तिकीट काय होतं? $3. हेल्मेट कंपल्सरी आहे. हां, फोन वगैरे काढ. तर इथे असे मशीनमधनं बॉल्स येत होते आणि खालच्या ग्राउंडला थोडा स्लोप होता, त्यामुळे ते सगळे बॉल परत घरंगळत त्या मशीनपाशी जात होते. बॉल आलेला कसं कळतं? तिथे ते लाल झालंय बघ.
लाल झालंय म्हणजे ते चालू झालाय तो, त्याच्यातून आता बॉल येत जाणार. किती बॉल येतात? चांगलं होतं 15 बॉल. आयुष्यभर काय स्पीडने येतात रे. आता व्हेरी स्लो आहे. नाईस. अरे भारी खेळतोय. पहिल्यांदाच खेळतोय खरं बेसबॉल. माझे 2-3 चांगले गेले. तर आता गोल्फसाठी चालले आहेत आदित्य आणि अमोल. अरे उडला पाहिजे. अरे केवढा लांब गेला. भारी. छान मस्त. आणि आमच्या शेजारचे आहेत, त्यांनी स्वतःचं गोल्फ किट आणलं आणि एकदम माहिर खिलाडी आहेत ते. खूप मस्त खेळतात. तर इथे अशा या बकऱ्या आहेत आणि इथे असं हे यांना आपण फीड करू शकतो. सगळ्या अशा एकदम भुकेल्या आहेत. सगळ्यांनी माना बाहेर काढल्यात. यांची पोटं भरली आहेत वाटतं. आणि इथे हा बाण आहे. आणि असला वास येतोय ना इथे, असा सगळा शेणाचा आणि याचा. पण छान वाटतंय मला तर. आदित्य आणि अमोलला तो वास बिलकुल आवडला नाही, त्यामुळे ते लगेच बाहेर गेले. मस्त अशा रवंथ करत असते ही वासरं आहे. आणि इथे चिमण्या पण दिसत आहेत आपल्या. मस्त झोपलंय ते, गाढ झोपलंय. केवढं आहे ते. तर इथे आम्ही फूड कोर्टमध्ये आलोय आता. आम्ही ऑर्डर आधीच केली होती, म्हणजे लाईनमध्ये उभं राहायला नको, खूप मोठी लाईन आहे. मी सॅलड घेतलं आहे, फ्राईज घेतले आणि इथलं स्पेशल आईस्क्रीम घेतलं आहे, जे की चॉकलेट कॉफी आहे. आणि प्यायला डाएट पेप्सी घेतलं आहे. बघून खूप भूक लागली आहे. जेवायची वेळ झाली आहे. बाहेर खूप ऊन आहे, कडकडीत ऊन आहे, त्यामुळे असं गार पेप्सी प्यायला आणि आईस्क्रीम खायला खूप मजा येणार आहे. तर असं होतं आमचं संडे आउटिंग. यात मी आमचा सुंदर असा ॲपल पिकिंगचा एक्सपिरियन्स शेअर केला. आय होप तुम्हाला तो आवडला असेल. जर आवडला असेल तर मला तसं कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात एका नवीन एक्सपिरियन्ससोबत नव्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.